मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 60. बड़े अच्छे लगते हैं. सारंग इनामदार, सुप्रीम ग्रुपच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करणारा होतकरू तरुण, 2 वर्षांपूर्वी स्वतःच्या गावी परतला, डोळ्यात एक स्वप्न घेऊन. त्याच्या सोन गावात ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट उभं करण्याचं. त्याच्या या स्वप्नाला पूर्णत्वास नेण्यास हातभार लावणारी सुप्रीम रिसॉर्ट्सची टीम. मार्गदर्शनासोबतच भांडवलही पुरवलं गेलंच, कारण ही अनोखी कल्पना पसंत पडलेली राजीव मेहरांना. तरुण उद्योजकांना कायमच पाठिंबा देणारा राजीव सारंग पाठीही खंबीरपणे उभा. रिसॉर्टचे उद्घाटन 2 आठवड्यांनी गणपतीच्या दरम्यान प्लॅन होते, पण राजीव सरांची येण्याची इच्छा आहे हे कळताच सर्व प्रोग्रॅम बदलला गेला. सकाळीच झालेली सत्यनारायण पूजा आणि पहिल्या अतिथींची आतुरतेने वाट पाहणारा निसर्गचा स्टाफ. डॅड, हे सगळं खूप मस्त आहे. 10 मिनिटात आर्या आणि मुलांचं आसपास बागडून झालंच. मम्मा, हे घे. चाफ्याच्या झाडाखाली पडलेलं फूल जिया घेऊन आलेली. तू नीट झोपली ना? रिधिमा बुवा म्हणाली यू नीड रेस्ट. बरं झालं तू आमच्या गाडीत नाही आली. खूप गोंधळ आणि मोठ्याने गाणी. तुला रेस्ट मिळालीच नसती. जियाचं निरागसपणे बोलणं. हो ग, रेस्ट मिळाली. लाडाने घेतलंच तिला मिठीत. रिधिमा दींनी जियाला काय सांगून समजावलं असेल हा विचार मनात होताच, आणि त्याचं स्पष्टीकरण देणारी जिया. गाडीतील त्याच्या सोबतचे क्षण आठवून गोड हसू गालांवर अन नजर शोधत होती त्याला. पण साहेब होतेच कुठे तिथे? सारंग सोबत पूर्ण रिसॉर्टचा आढावा सुरू. 15-20 मिनिटांपूर्वीचे रोमॅन्टिक राजीव आता उद्योजक राजीव मध्ये परावर्तित. मुख्य मॅनेजरने कॉटेज लिस्ट त्यांच्या हातात देत आम्ही सामान घेऊन जातो असे सुचवले. चलो जान, निघूया आपण आपल्या कॉटेजकडे. आमचे जानेमन तर गायब झाले. मनाशी बोलत उसासा टाकलाच की मुलींच्या मोठ्या हाका. आजोबा, आजी, अर्जुन. दोघीही धावल्या पार्किंगकडे, आणि ही सुद्धा गर्रकन वळलीच. आई, बाबा, दादा, वहिनी आणि अर्जुनला पाहून डोळे विस्मयाने मोठे, आणि आता तिच्याही पावलांना वेग. जवळ जात आई आणि मधुराला घट्ट मिठी. गुपचूप पिकनिक प्लॅन केलीस ना? जावई बापूच आमचे लाडके आहेत, त्यांनी केला फोन आम्हाला. आई थट्टा करत हसत होती. आई, मला खरंच काही माहित नव्हतं ग, आणि हिनेही नाही सांगितलं. आर्याला पाठीत चापट मिळालीच. मम्मा, मारू नको ना, डॅडनीच सिक्रेट ठेवायला सांगितलं. मी ना तुझं नाव डॅडनाच सांगणार आहे. सारखी मला फटके देते. बोट नाचवत डॅडच्या नावाची गोड धमकी मम्माला. जा सांग, डॅडची लाडकी. मेघानेही नाक उडवत चिडवलंच, पण या क्षणी धावत जाऊन त्याला घट्ट मिठीत घ्यावं हीच इच्छा मनात. राजीव, किती नकळत माझ्या मनातलं जाणता हो, आणि सगळं सहजपणे करता. अशी का दिसतेस? बरी आहेस ना ग? बाबांनी केसांवरून हात फिरवत काळजी व्यक्त केलीच, आणि हिच्या काळजात धस्स. हो बाबा, मला काय होणार, मी एकदम मस्त. ठेवणीतल्या उत्तराला ठेवणीतलं हसू जोडलेलं. कालच घरात सगळ्यांना विनंती केलेली की आई बाबांना चक्करबद्दल काहीही सांगू नका. तरीही बाबांच्या डोळ्यातील काळजीचा प्रश्नचिन्ह काही हटेना. चला आत, मम्मीजी पापाजी वाट पाहतायत. नजर चोरतच सर्वांना घेऊन आत निघाली. हे काय काकूबाई स्टाईल पंजाबी ड्रेस, तेही पिकनिकला? जीन्स टी शर्ट मध्ये अवतरलेल्या मधुराने कान उपटलेच. तो क्या, ये हमेशा ऐसे संस्कारी बहू जैसे ट्रेडिशनल ड्रेस में रहती है, और हम इसके सामने ज्यादा ही फॉरवर्ड लगते हैं. तिथेच उभ्या रिधिमानेही दंडाला चापट देत तक्रार केली, स्वतःच्या 3/4 पॅन्ट आणि स्लीवलेस टॉपकडे पाहत. अरे मग काय, फॅमिलीतील सगळे सिनियर मेंबर्स सोबत आहेत, मी काय हे असे ड्रेसेस घालू? खुदकन हसतच तिने उत्तर दिलं. और भाई की पसंद का क्या? हां, आणि आमच्या भाऊजींचं मत काय?
दोघींचेही एकाच वेळी प्रश्न. त्यांना तर साडी आवडते. बोलून गेली सहजच, नजर झुकवून लाजत. साड़ी? ओ हाँ, वैसे तुम बड़ी हॉट लगती हो साड़ी में. डोळा मारतच रिधिमाचं बिनधास्त बोलणं. दीदी काहीही काय. रिधिमाचे ओठ झाकत कावरी बावरी होत आसपास पाहिलंच. आपण काय बोलून गेलो अन अजून कोणी ऐकलं तर नाही ना. अरे नेसायची की मग मस्त शिफॉन आणि पावसात भिजायचं. टिप टिप बरसा पानी पानी. गाणं पूर्ण होण्याआधीच मधुराचे ओठही बंद झालेच. प्लीज दोघीही शांत रहा. हात जोडूनच विनंती. देवा, मी का आले इथे. राजीव म्हणत होते आपण घरीच राहूया. तेच करायला हवं होतं. या सगळ्यांना पिकनिकला पाठवून आम्ही दोघे घरी. पण त्या विचारानेही धडधडलंच. राजीव आणि मीच घरी? नाही नको, मी इथेच ठीक आहे सगळ्यांसोबत. 5 मुलं, 3 सिनियर सिटीजन जोडपी आणि 3 मध्यमवयीन जोडपी. निसर्गाचा आस्वाद घ्यायला मोजकेच अतिथी. बऱ्याच दिवसांनी एकत्र भेटलेले पापाजी, प्रकाश सर आणि बाबा बाहेर बागेत केनच्या खुर्च्यांवर शेअर मार्केटच्या गप्पात रमले. मम्मीजी, निशा मॅम आणि आईला सुंदर कॉटेजेस पाहण्याची घाई. मुलांना बैलगाडीतून सैर करायची होती. जिजाजी आणि दादाही पायीच गाडीसोबत निघाले. अन रिधिमा, मधुरा, मेघा पाठी. बडबड आणि गोड छळ. काय उत्तर देऊ मी. दीदी आणि वहिनी सारखं सारखं तेच विचारतात. म्हणे एवढ्या रोमॅन्टिक क्लायमेट मध्ये तुमचे अहो गेले कुठे. आता मला काय माहित कुठे गेले. हातातलं चाफ्याचं फूल गोल गोल फिरवतच बसलेली वडाच्या पारावर. मोकळ्या हवेत छान वाटत होतं. सह्याद्रीच्या पायथ्याशी कोकणात रायगड जिल्ह्यातील सोनगाव आणि त्याच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं निसर्ग. पायाखाली मऊ लाल माती, हिरव्यागार झाडीतच लपलेली छोटी छोटी कॉटेजेस, लालसर मातीच्या भिंतींवर वारली नक्षी, कौलांची छते अन लाकडी दरवाजे. जवळच मोठ्या वडाला बांधलेले दोरखंडाचे झोपाळे. जिया, आर्या, काव्या झोके घेतच खुश. जवळच्याच कॉटेज जवळ सर्व सिनियर सिटीजन बसलेले गप्पा करत. आणि दीदी, जिजाजी, दादा, वहिनी गेलेले फिरायला पायवाटेने दूरवर जोडीने. आणि हीच एकटी. मला यांचं काही समजतच नाही. प्रवासात तर असे वागत होते जणू मला एक क्षणही स्वतःपासून दूर ठेवणार नाही. आणि आता तासभर कुठे गेलेत कुणालाच माहित नाही. गावात गेलेत एवढंच कळलं. दुष्ट राजीव, मला सोडून एकटेच फिरत आहात ना. जा तिकडे, मलाही नाही बोलायचं तुमच्याशी. मम्मीजींनी हाक देतच बोलावलं. अन आता इथे एकटे पारावर बसून काय करायचं या विचारात उसासा टाकतच उठली अन सिनियर सिटीजन गप्पांमध्ये सामील. असेही तिची बडबड, गप्पा अन स्टोरी टेलर स्वभाव. सगळ्यांचीच लाडकी मेघा. असाच कुठला तरी किस्सा ऐकवून सर्वांसोबत पोट धरून हसणारी ती. अन समोर येऊन उभा तो. आत्ता आली का आमची आठवण. हसता हसता अचानक गप्प ती. क्या हुआ, चुप क्यों हो गई. भुवया उडवतच विचारले. अरे जावई बापू, या या बसा. आई बाबांना हात जोडून नमस्कार करणाऱ्या त्याला बाबांनी जवळची रिकामी खुर्ची दाखवलीच. हो येतो, थोडा फ्रेश होके आता हूं. हसतच दिलेलं उत्तर. मेघा चलिए ना, दिनभर यही बैठना है क्या. कॉटेजकडे पाहतच इशारा. मी कुठेही येणार नाही, जा तुम्ही एकटेच. ओठ मुडपले हळूच. मेघा, वो कॉटेज की की आपके पास है. तिला उठवण्याचा बहाणा शोधलाच. अब तो आपको आना ही होगा. कॉटेज लॉक नाहीये. तिचंही वरवर हसत दिलेलं उत्तर. तुम्हाला मी चांगलंच ओळखते. वो मेरा ब्लॅक टी शर्ट कहाँ रखा है, जरा ढूंढ दीजिए ना. नजरेनेच केविलवाणी विनंती. ब्लॅक टी शर्ट आपण आणलेलंच नाही. भुवया उडवतच नाकारली विनंती. आणि तेवढ्यात दुपारच्या जेवणाचं बोलावणं आलंच आणि सर्वजण निघाले भोजनगृहाकडे.
क्या हुआ? गुस्सा क्यों है आप? सर्वात पाठी चालणाऱ्या तिचा हात हळूच धरला. बस असंच, आवडतं मला चिडायला. कुजबुजत ठसक्यात उत्तर देत हात सोडवत निघून गेली पुढे. खास कोकणी पद्धतीचे जेवण, पण शाकाहारी. दुपारच्या जेवणाचा मेनू आईंची आवड आणि श्रावण याची सांगड घालत ठरवलेला. काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत तांदळाची भाकरी, अळूची पातळ भाजी आणि गोड पातोळी. जियासोबतच ताट वाढून घेणारी ती. तोही होताच मागेपुढे घुटमळत, पण तिच्या लटक्या रागाच्या कटाक्षासोबत मिश्किल हसू त्याच्या गालांवर. त्याने नजरेने सुचवलेले टेबल सोडून मुद्दाम जाऊन बसली जियाजवळ. मुले आणि मेघा अशा 6 सीटर टेबलवर दाटीवाटी करायला राजीव साहेबही अवतरलेच. आयू, मी पण बसू? लाडक्या लेकीला विचारल्यावर ती नाही थोडीच म्हणणार. तत्परतेने उठून डॅडसाठी खास खुर्चीची व्यवस्था झालीच, आणि मम्माच्या शेजारी डॅड विराजमान. मुलांशी त्याच्या मन भरून गप्पा. बैलगाडी, झोपाळे, तळ्यातील बदकं आणि ससे. आर्या, जिया, काव्या उत्साहाने सांगत होत्या. ओ, आय मिस्ड इट. आपण पुन्हा बसूया बैलगाडीत. त्यानेही हळहळ व्यक्त केलीच. आर्या, डॅड इथे असते तर आपण सगळेच एकत्र बसलो असतो ना. घास संपवत हलकासा रागीट कटाक्ष टाकलाच. ओ मॅडम, इस बात पर गुस्सा है. भुवया उंचावतच मान डोलावली. इट्स व्हेरी टेस्टी. हातातील पातोळीचे 3 तुकडे करत आर्या जियाला भरवला आणि तिसरा हिच्या ओठांजवळ. राजीव, लाडीगोडी लावू नका. या गोड घासाने मी विरघळणार नाही. पातोळीचा तुकडा खाऊन तर घेतला, मुलींसमोर नकार कसा देणार? जिया, माझं झालं हं, तुमचं होऊ दे सावकाश. सर्वात आधी जेवण संपवून उठलीच, आणि त्याचा उसासा. अब जान को कैसे मनाऊं? पावसाने मारलेली दडी आणि गर्द झाडीतून सूर्यकिरणे झिरपणारी. चेहऱ्यावर वारा झेलत ती झुलत होती एकटीच झोपाळ्यावर, त्याची वाट बघत. येईल का तो झोके द्यायला धावत? राजीव, तुम्ही आरामात जेवत बसा, पोटभर. मी जाते कॉटेजकडे. पाय टेकवून झोका थांबवणारच होती की पाठीवर राकट हातांचा स्पर्श, आणि झोका गेला उंच. डोळ्यात हसूही आणि धडपडण्याची भीतीही. अहो, खळखळून हसतच दोरखंड घट्ट धरला. येस मेघा. त्याची ही हसरी प्रेमळ हाक. 15-20 मोठे झोके. श्वासात वारा आणि मनात आनंद भरलाच त्याच्या अचानक येण्याने. सॉरी जान. झोपाळा थांबवून समोर येऊन उभा. मेहराजी, 1 घंटा वेस्ट किया है आपने. त्याच्याच स्टाईलमध्ये डोळे बारीक करत लटका राग. ओ, तुम्ही पण हिसाब ठेवता? डोळे मिचकावूनच विचारलं. मग काय, CFOची बायको आहे मी. पल पल का हिसाब है हमारे पास. तिचंही डोळे मिचकावत मिश्किल उत्तर. तो मैं करूंगा ना रिएम्बर्स. हात धरूनच उठवलं तिला झोपाळ्यावरून. अहो, कुठे? त्याच्यासोबत आमराईतून हात धरून चालण्याची मज्जा. चलिये सैर करने. समोरच्या उभ्या बैलगाडीकडे इशारा. अहो नाही, ते मी सहज म्हणाले. हात सोडवण्याची धडपड. बैलगाडीवर चढायचे कसे? मोठा प्रश्न. पण समोरून जिया आर्याची हाक, लवकर या म्हणून. मुलींना पाहून हात सोडवून घेतलाच. दोन्ही चिमण्यांना उचलूनच बसवले गाडीत त्याने. ती उभी तिथेच घुटमळत. बैलगाडीचे निरीक्षण. कुठे पाय द्यावा, कसे वर चढावे, मी नक्कीच धडपडणार आहे. ती गुंतलेली निरीक्षणात, आणि त्याने अलगदच उचलून बसवलं गाडीत. डॅड, तू पण चढ पटकन. महादू काका, चला चला लवकर, खूप लांब जायचं. आर्या जियाचे आवाज पाठीमागून येत होते, पण ती सुन्नच. तो शेजारी चढून बसला तरीही श्वास अडकलेलाच. पक्का 62 kg. मुलींचं लक्ष नाही हे पाहून कानात कुजबुजला, आणि ती दचकून भानावर. तो डोळे मिचकावून हसत होता मिश्किल,
अन ती डोळे हलकेसे मिटत गोड लाजली. राजीव, तुम्ही इम्पॉसिबल आहात. आपल्या मुलींसमोर असं मला उचललं. नजरेनेच जिया आर्याकडे इशारा. त्या दोघी बिझी होत्या गाडीवान महादेव काकांसोबत गप्पा करण्यात. मेघा, डोंट थिंक मच. हमारी प्रिन्सेस समजदार है. त्यांना काहीही ऑड वाटलं नाही. अँड यू ऑल्सो लाईक्ड इट. नजरेनेच दिलेला विश्वास. भल्या मोठ्या मर्सिडीजमधून मुंबईच्या रस्त्यांवर आपल्या फॅमिलीला घेऊन फिरणारे राजीव मेहरा आज बैलगाडीतही तेवढेच खुश होते. कुटुंबासोबत मुलींच्या नकळतच जानचा हात हातात घेऊन सोनगावच्या मातीच्या रस्त्यांवरून बैलगाडीतील सैर नक्कीच अविस्मरणीय. आणि दूरवरच्या रपेटीच्या अखेरीस मुली बैलगाडीतून उड्या मारून गेल्या आत आजी आजोबांकडे. ती राहिली बसून तशीच. उतरीये ना, त्याचं समोर उभं राहतच सांगणं. तीही मुलींसारखी उडी मारेल ही अपेक्षा. मला भीती वाटते उडी मारायला, सांगितलं मुद्दामच, गालात हसू अडवत. हो, तो क्या करे अब? त्याचंही हसूनच विचारणं. मला काय माहित, तुम्हीच चढवलं मला गाडीत. हलकेसे खांदे उडवतच खुदकन हसली. आप भी बहुत बदमाश हो. फुलासारखं अलगद उचलून खाली उतरवलं. तुमची बायको तुमच्यासारखीच असणार ना बदमाश मेहराजी. टाचा उंचावून त्याच्या कानात कुजबुजत पळून गेली आत. दारातून मागे वळून पाहत खळखळून हसत. तितली, हमें तो आपकी बदमाशिया बहुत पसंद है. तोही मोठ्याने हसत निघाला पाठवून. संध्याकाळच्या चहासाठी भोजनगृहात जमलेले सगळे आणि त्यांच्या समोर सोबतच आत येणारे मेघा आणि राजीव. सर्वांच्या नजरा रोखलेल्या दोघांवर. आम्ही बैलगाडीतून फिरायला गेलेलो, चिमण्यांनी घोषणा करून झालेली. आप सब लोग सो रहे थे तो हम क्या करते, राईट मेघा? खांदे उडवत दिलेलं स्पष्टीकरण आणि तिच्याकडे पाहत साथ दे तो मला सांगणं. हो बरोबर, तुमची झोप डिस्टर्ब नको ना व्हायला म्हणून नाही उठवलं तुम्हाला. तिनेही सावरून घेतलंच. दोघेही लाईफ पार्टनर आणि या क्षणी पार्टनर इन क्राईमही. गुपचूप कुणाला न सांगता आले फिरून दूरवर. आणि चहा सोबत समोर आला गरमागरम वडापाव. चमकून पाहिलंच दुसऱ्या टेबलवर बसलेल्या त्याच्याकडे. त्याचंही लक्ष तिच्याकडेच. तितली, देखिए आपकी ये ख्वाहिश भी पूरी कर दी हमने. राजीव, आज ना, म्हणजे आत्ता या क्षणी मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे. मिठी मारण्याची इच्छा काही पूर्ण झाली नाहीच. जेवणापर्यंत सर्वजण तिथेच गप्पा करत रेंगाळले आणि जेवणानंतर बागेत अरेंज केलेली शेकोटी. पावसाने न येऊन आज खूप उपकार केलेले. आणि जेवून निवांत सर्वजण शेकोटी भोवती बसलेले. पेंगुळलेल्या प्रिन्सेस आर्या डॅडच्या कुशीत तर जिया मम्माजवळ. तो शेकोटीच्या अलीकडे, ती पलीकडे. कधी जायचं झोपायला या प्रतीक्षेत. पण मोठ्यांच्या गप्पा काही संपेच ना. उद्याचे प्लॅनिंगही सुरू. गौरव जिजाजींची मध्येच मागणी, अरे कोई गाना तो गाईये. आणि मग सगळ्यांचाच मेघाकडे हट्ट, तूच गा म्हणून. कोणतं गाऊ या विचारातच होती की कानावर पडला जड धीरगंभीर आवाज. बडे अच्छे लगते है. एक ओळ गाऊन थांबलेला. तिच्याकडे एकटक पाहत. मेघा, गाइये साथ में. बडे अच्छे लगते हैं. पुन्हा गायली तीच ओळ. क्या? तिनेही हळूच विचारलं आणि सर्वांचे विस्फारलेले डोळे तिच्याकडून त्याच्याकडे. ये धरती, ये नदिया, ये रैना. पुढची ओळ सुरात गायचा प्रयत्न. और तिच्याही डोळ्यात कौतुक. और तुम